धन्यवाद देते हैं प्रभु यीशु मसीह का कि हम सबको जुड़ने में सहायता किया। पुनर्रचना बैक टू द बाइबल मराठी विभाग में हम प्रार्थना करते हैं कि प्रभु अब तक हमारे साथ हर बुधवार महीने का आखिरी बुधवार में जुड़ने में प्रभु ने सहायता की। हम प्रार्थना में जाएंगे। उम्मीद करता हूँ बाकी लोग भी वो जुड़ जाएंगे। तब तक प्रार्थना करेंगे, उसके बाद गाना होगा, एक हिंदी में एक मराठी में, और उसके बाद हम प्रभु के दास के द्वारा वचन को सुनेंगे। हम प्रार्थना में जाएंगे। सर्वशक्तिमान परमेश्वर, राजों के राजा, प्रभुओं के प्रभु, स्तुति के पिता, हम धन्यवाद देते हैं सुंदर समय हम सबको दिया। हम धन्यवाद देते हैं पिता आपके अनुग्रह के लिए। हम धन्यवाद देते हैं आपके महान उद्धार के लिए। हम धन्यवाद देते हैं पिता आपके सारे भलाई के लिए। धन्यवाद देते हैं पिता सवेरे से लेके अब तक हमारे साथ रहें इस शाम के समय में। हे पिता आप हमारे साथ रहिए पिता। और जो कोई भी जुड़ना है पिता, शायद ऑफिस से आ रहे होंगे, जो भी है पिता, आप जुड़ने में सहायता कीजिए। शुरू से लेकर अंत तक आप हमारे संग रहिए पिता। आपकी आत्मा के द्वारा हमसे बातें कीजिए और आपके दास को अभिषेक करके हमारे बीच में खड़ा कीजिए पिता। हम प्रार्थना करते हैं गाना के द्वारा आपकी हम स्तुति आराधना कर सकें। आप भी बहन को पूरी रीति से सहायता कीजिए पिता। सारे नेटवर्क्स को आपके हाथ में सौंपते हैं पिता। हे पिता, आपका वचन कहता है कि अ, ज्ञान की कमी के कारण हम भटक गए पिता। आज हे पिता, इतना अच्छा टीम आपने हमारे बीच में लेके आया, द रोल ऑफ द फादरहुड, इस बात को हम हर एक जने समझ सके पिता। खासकर बहुत सारे पिता ज्वाइन कर सके और इस बात को समझ सके, क्योंकि पिता इस दुनिया में आज नहीं तो कल हमें छोड़ना है। छोड़ने के बाद हम कहाँ जाएंगे, और पिता इसकी हम कभी चिंता नहीं करते। और एक पिता, जब तक हम हैं, हम अपने बच्चों को किस रीति से हमें चलाना है, उस बात को भी हम ग्रहण नहीं है पिता। इसलिए वचन की कमी के कारण अपना अपना जीवन जी रहे। धन्यवाद देते हैं आप हमारे बीच में आपके दास रेवरेंड जे बी श्रीशांत को रखा, ताकि हम अ, समझ सके आपके वचन के द्वारा कि पिता लोग किस रीति से इस दुनिया में अपने बच्चों को वचन के अनुसार चलाना है। आप ही हम सब से बातें कीजिए, हर एक से हर एक बातों को आपके हाथ में सौंपते हुए छोटी सी प्रार्थना सुना ग्रहण। आमीन। तो हमारे बीच में सिस्टर टीना है, टीना अजय, वो हमें गाने में अगुवाई करेंगी। ओवर टू सिस्टर टीना। प्रेज द लॉर्ड। थैंक यू पास्टर। क्या प्लीज मेरी लॉर्ड। आवाज आ रही है सभी को? आ रही है सिस्टर। येस यस, थँक यू सो मच। धन्यवाद देते या क्षणाबद्दल देवाचे आणि बाळासाहेबांचे आणि सगळं या टीमचे, की ही संधी देवाने मला आज दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. वेळ न घालवता आपण गीताकडे जाऊयात. तर मराठी गाणं आहे, ख्रिस्त माझा तारणार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख, करता धावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख, त्या त्या वेळी देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार.
ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर, म्हणे आता तरी फिर. माते परी देतो धीर, म्हणे आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. थँक्यू जीसस. आपण दुसरं गीत गाऊयात. हिंदीमध्ये आहे. गीताचे बोल आहेत, येशू मसीह तेरे जैसा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. हम गाए हो साना, तू राजा तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो सना, तू राजाओं का है. तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना,
तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। Thank you, Jesus. Thank you for this wonderful time, my Lord. Thank you, Jesus. Amen. Over to you, Pastor. थैंक यू सिस्टर, थैंक यू वेरी मच। अब हम वचन की ओर चलते हैं और हमारे प्रभु के दास जेवी शिरसाद के द्वारा हम फादर का, पिता का क्या वो भूमिका है, उसके बारे में बाइबल क्या कहती है, उसको हम समझने की कोशिश करते हैं। ये बहुत जरूरी है आज का समय में कि हम देखते हैं कि परिवार में बहुत सारी चीजें होती है, बहुत सारी बातें होती है, इश्यूज होती है। इसलिए प्रभु का वचन कहता है कि डू यू नो माय स्क्रिप्चर्स, है ना। आप मेरे स्क्रिप्चर्स को नहीं जानते, इसकी वजह से आप भटक चुके हैं। तो हम सही रास्ते में चलना है तो वचन के अनुसार चलना है, और वचन के अनुसार चलना है तो वचन में क्या है हमको उसको समझने की बहुत जरूरी है। सो ओवर टू पास्टर रेवरेंड जी.वी. श्रीशांत। थँक यू ब्रदर. प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा एकदा पुनर्रचनाच्या या महिन्याच्या सभेमध्ये आपली भेट आणि या माध्यमातून आपल्यापर्यंत देवाचं वचन शिकवण्याची संधी त्याने दिली. आपल्याला परत एकदा एकमेकांसोबत सहभागिता करण्याची संधी परमेश्वराने दिली, त्याबद्दल त्याचे आभार मानूया. आणि आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करीत आहोत जी देव पिता याच्याबद्दल आहे. बिगिनिंग अ न्यू सिरीज ऑन फादरहुड, पितृत्व. आणि त्याच्यातला आजचा पहिला भाग आहे आणि आजचा शीर्षक आहे फादर गॉड किंवा देव पिता. आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत जी पितृत्वाबद्दल आहे, पित्याची भूमिका. आणि ह्या मालिकेतला आजचा पहिला भाग आहे, पहिला संदेश आहे आणि आजचा विषय आहे फादर गॉड किंवा देव एक पिता. आता पवित्र शास्त्राचं सर्वात मोठं आणि महान प्रगटीकरण जे आहे देवाविषयीचं, ते हे की देव परमेश्वर एक पिता आहे, माता नाही. द ग्रेटेस्ट रेव्हलेशन फाउंड इन द बायबल अबाउट गॉड इज दॅट ही इज अ फादर, नॉट अ मदर. आता काही पंथ आजकाल शिकवतात की देव एक माता आहे, परंतु पवित्र शास्त्रात देवाचं जे अंतिम प्रगटीकरण आहे, अल्टिमेट रेव्हलेशन, ते आहे पित्याविषयीचं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जगात येण्याचं एक उद्देश जो होता, त्यामध्ये हा एक मुख्य उद्देश होता. आता आपल्याला माहिती आहे की तो जगात आपल्या पापाच्या आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी अर्पण असा झाला. त्याने स्वतःला अर्पण केले आणि देवाची शिक्षा भोगली, क्षमा उपलब्ध करून दिली. पण तेवढंच नाही, तर आणखी एक उद्देश त्याचा होता जो आपल्याला योहान शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायात वाचायला मिळतो. योहान 14 आणि वचन 6 मध्ये प्रभू येशूने असं म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणाला जाता येत नाही. आता प्रभू येशू ख्रिस्त जगात असताना देवाला पिता म्हणत असे की देव एक पिता आहे. आणि या ठिकाणी तो त्या पित्याबद्दल सांगताना असं सांगतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हे म्हणतो की मी एक मार्ग आहे किंवा रस्ता आहे. परंतु तो रस्ता कुठे जातो, कुठं पोहोचतो, तर देव पित्याकडे. म्हणजे द वे इज जीसस अँड डेस्टिनेशन इज गॉड द फादर. मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे, पण पोहोचण्याचं ठिकाण हे देव पिता आहे. म्हणजेच आपल्याला हे समजतं
की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देव पित्याकडे नेण्यासाठी, पित्याची ओळख करून देण्यासाठी या जगात आला. हे एक महत्वाचं प्रगटीकरण आपल्याला देवाच्या वचनात आढळतं. आणि इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय आणि याच्या पहिल्या 2 वचनामध्ये जर आपण वाचलं तर या ठिकाणी देव कशा रीतीने मानव जातीशी बोलला याचा उल्लेख आहे. इब्री लोकास पत्र 1 आणि वचन 1 आणि 2 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला. अंशाने प्रकाराने थोड्या थोड्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या रीतीने संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. आता देवाचं प्रकटीकरण पवित्र शास्त्रामध्ये असं आहे की देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि ह्या वचनात आपण पाहतो की 2 प्रकारे देव आपल्याशी बोलला आहे, संदेष्ट्याच्या द्वारे आणि पुत्राच्या द्वारे. आणि त्या पुत्राने देव एक पिता आहे हे प्रगट केलं. आता जुन्या करारामध्ये आपल्याला कुठेही हे प्रगटीकरण आढळत नाही की देव एक पिता आहे. जुन्या करारात कोणीही कधी देवाला पिता म्हटलं नाही. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त देवाला पिता म्हणून संबोधित असे, काही धार्मिक लोक त्यांचा संताप होत असतो. त्यांना ते अपमानास्पद वाटत होतं की देव एक पिता आहे असं कसं म्हणू शकतो. कारण संदेष्ट्यांनी किंवा कोणी जुन्या करारात देव एक पिता आहे की देवाला पिता म्हणून प्रार्थना केलेली नाही. म्हणून एक महत्वाचं प्रगटीकरण जे प्रभू येशू ख्रिस्ताने देवाविषयी प्रगट केलं ते हे की देव एक पिता आहे आणि तो एक चांगला पिता आहे. पिता काय करतो? पिता जन्म देतो किंवा जीवन देतो. दुसरी गोष्ट, पिता काय करतो तर तो पालन पोषण करतो. ही नॉरिशेस. तिसरी गोष्ट, पिता काय करतो तो संरक्षण करतो. आणि हे सर्व गुणधर्म, ह्या सर्व गोष्टी देव पिता करतो. तो एक चांगला पिता आहे प्रभू येशूने सांगितलं. त्याने एकदा असं म्हटलं की तुम्ही वाईट असता आपल्या मुलांना चांगलं देण्याचं कळतं, तर तुमचा स्वर्गीय पिता कितीतरी अधिक चांगल्या गोष्टी देईल. म्हणजे देव एक पिता आहे हे प्रभू येशूने प्रगट केलं. दुसरी गोष्ट, तो एक चांगला पिता आहे. हे प्रगटीकरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलेलं आहे. गेत्सेमनी बागेत ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ती प्रार्थना केली, जी ऍक्च्युली प्रभूची प्रार्थना आहे, जी आपण म्हणतो चर्चमध्ये, ती प्रभूची प्रार्थना आहे. ती शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आहे. ती आपली प्रार्थना आहे. पण प्रभूची प्रार्थना योहान 17 मध्ये आपल्याला आढळते. आणि योहान कृष्ण वर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये त्याने असं म्हटलं, 17वा अध्याय आणि 6वं वचन, जी मनुष्य जगातून तू मला दिली त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पित्याशी बोलताना, प्रार्थना करताना, की जे शिष्य तू मला दिले त्यांना मी तुझं नाव प्रगट केलेलं आहे. तुझे नाव प्रगट केले आहे किंवा व्यक्त केले आहे. मॅनिफेस्ट मीन्स टू डेमॉन्स्ट्रेट. कोणतं नाव? प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचं प्रगट केलं. ते नाव होतं पिता. आणि हे कशा रीतीने प्रगट केलं? तो रोग्यांना बरं करत असे, की देव पिता एक बरं करणारा चांगला पिता आहे. तो गरजा पुरवत असे. त्यांनी, आपल्याला माहित आहे, 5,000 प्लस लोकांना 5 भाकरी आणि 2 मासे देऊन तृप्त केले. म्हणजे गरजा पुरवणं. की देव एक पिता आहे आणि तो आपल्या गरजा पुरवणारा पिता आहे. सैतानाच्या बंधनात असलेल्या त्यांनी मुक्त केलं, हे दाखवण्यासाठी की देव पिता
हा बंधनातून मुक्त करणारा पिता आहे. आणि अशा प्रकारे जे जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने जगात असताना केलं, त्यावरून पित्याचं नाव किंवा देव एक पिता आहे, हे पिता हे नाव शिष्यांना प्रगट केलं. त्यापूर्वी कोणत्याही संदेश त्याने जुन्या करारात हे नाव देवाविषयीचं की देव एक पिता आहे हे प्रगट केलेलं नव्हतं. त्यांनी देवाचा संदेश लोकांपर्यंत आणला होता, भविष्यवाणी केलं, पण देव एक पिता हे प्रगट केलेलं नव्हतं. दुसरी महत्वाची गोष्ट आपण पवित्र शास्त्रात जी वाचतो ती ही की पितृत्वाची सुरुवात, की देव जो पिता आणि देव जो पुत्र यांच्यामधलं जे नातं आहे, हे प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्यापूर्वी अस्तित्वात होतं, अनंत काळापासून अस्तित्वात होतं. म्हणून योहान 1 आणि वचन 1 मध्ये असं लिहिलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता किंवा देवासोबत होता आणि शब्द देव होता. आणि तो शब्द कोण होता हे पुढे सांगितलेलं आहे की शब्द देही झाला, देह धारण केले आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आणि तो दुसरं तिसरं कोणी नसो, प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचं दुसरं नाव देवाचा शब्द असं आहे. पृथ्वीवरील नाव येशू ख्रिस्त, येशू आहे, पण स्वर्गीय नाव देवाचा शब्द आहे. प्रारंभी शब्द होता, तो देवासोबत होता, तो देव होता. म्हणजे देव जो पिता, देव जो पुत्र हे समान इक्वल आहेत. देव जो पिता, पुत्र आहे पवित्र आत्मा, आणि पिता आणि पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि देव जो पिता यांचं हे नातं हे प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला हे समजतं की पितृत्वाची सुरुवात पृथ्वीवरून नाही तर स्वर्गातून झालेली आहे. Fatherhood did not begin on earth, it began in heaven. Because the Bible says in John 1:1, in the beginning was the Word was with God, and the Word was God. The Word was manifested in the flesh, and that Word is Jesus Christ. So the relationship between God the Father and God the Son existed since eternity. That proves us that fatherhood began in heaven. पितृत्वाची सुरुवात स्वर्गातून झालेली आहे, पृथ्वीवरून नाही. म्हणून पृथ्वीवरील प्रत्येक पिता हा देव पित्याचा प्रतिनिधी आहे. पिता जीवन देतो, जन्म देतो, पिता पालन पोषण करतो, पिता काळजी घेतो, संरक्षण करतो. देव पित्याचा प्रतिनिधी आहे. एव्हरी फादर ऑन अर्थ इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड द फादर इन हेवन. हे आपल्याला देवाच्या वचनावरून कळतं. आणि 6 वेळेस योहान 17 मध्ये आपण वाचतो की पिता याविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. 6 वेळेस योहान 17 मध्ये. आणि तो म्हणतो की मी तुझं नाव त्यांना प्रगट केलेलं आहे, की जे नाव पूर्वी त्यांना माहित नव्हतं, कोणालाही माहित नव्हतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जगात येण्याचा आणखी एक मुख्य उद्देश हा होता की देव एक पिता आहे याचं प्रगटीकरण आपल्याला देणं. तो एक चांगला पिता आहे हे प्रगट करणं. आणि त्याने असं देखील म्हटलं, मत्तई शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 27वा वचन जर आपण वाचलं, मत्तई 11 आणि वचन 27, मॅथ्यू 11:27, माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट कराव्यास पुत्राची इच्छा असेल त्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. म्हणजे बघा, पिता आणि पुत्राचं नातं पित्याने प्रगट केल्याशिवाय प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे कोणाला कळू शकत नाही. आणि देव पिता कोण आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. हे एक गुज, हे एक दिव्य प्रगटीकरण त्याच्या वचनामध्ये त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे
हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, समजायचं असेल, तर देव पित्याने प्रगट केल्यावरच आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. तोपर्यंत आपण म्हणतो की तो एक संदेष्टा होता. काही लोक समजतात तो अनेक देवांपैकी एक देव आहे, थोर संत महात्मा आहे वगैरे. पण तो नक्की देव जो पुत्र आहे हे प्रगटीकरण हे वरून दिल्याशिवाय माणसाला मिळत नाही, पित्याने प्रगट केल्याशिवाय. आता देव एक पिता आहे हे आपल्याला कळल्यानंतर, हे प्रगटीकरण मिळाल्यानंतर काय होतं? 4 परिणाम किंवा 4 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट ही की आपण कोण आहोत हे आपल्याला समजतं. फादर गिव्स अस आवर आयडेंटिटी. वडिलांवरून आपली ओळख होते की कोणाचा पुत्र, कोणाची कन्या. तर पहिली गोष्ट, 4 results of knowing God the Father. The first result is knowing our personal identity, की आपण कोण आहोत. आणि योहानाच्या पहिल्या पत्रात लिहिलेलं आहे की आपण देवाचे पुत्र आहोत. पहिले योहान 3:1-3 आपण जरा वाचू. 1 John chapter 3 verses 1-3. योहानाचे पहिले पत्र 1, योहानाचे पहिले पत्र 3 आणि वचन 1-3. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. म्हणजे आपण देवाचे पुत्र आहोत हे देव पित्याने आपल्याला हे दान किंवा देणगी दिलेली आहे. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. आणि आपण तसे आहोत. आपण तसे आहोत म्हणजे आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. देव एक पिता आहे आणि हे नातं देवाशी कसं जोडलं जातं? योहान पहिल्या अध्यायाच्या 12व्या वचनात सांगितलं की जितक्यांनी त्याच्यावर म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवला, तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर की तो देव जो पुत्र आहे तो तारणार आहे. देवाशी नातं आपलं जोडलं जातं. आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. म्हणजे आपल्याला आपलं मोल किंवा आपली व्हॅल्यू कळते की आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. म्हणून देव एक पिता आहे हे कळल्यानंतर आपल्याला आपण कोण आहोत, आपली ओळख होते की आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही, आणि आज अनेक तरुण पिढीचा, अनेक तरुण तरुणींचा हा प्रश्न आहे, त्याला जनरेशन एक्स असं म्हणतात, की त्यांना आपली आयडेंटिटी, आपली ओळख माहित नाही की आपण कोण आहोत, माणूस कोण आहे. माकडापासून आला, जनावरापासून आला, काय एक प्राणी आहे की देवाच्या प्रतिमेत घडवलेला आहे, मनुष्य आहे. अनेकांना याच्याबद्दल संशय आहे. पण हे स्पष्ट, हे खात्री कधी होते की आपण कोण आहोत? प्रभू येशूच्या द्वारे देव पित्याशी नातं जोडलं गेल्यानंतर की आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. तो एक पिता आहे. दुसरी गोष्ट, दुसरा परिणाम हा होतो, देव एक पिता आहे कळल्यानंतर की आपल्याला ज्या ठिकाणी आपला स्वर्गीय पिता आहे त्या ठिकाणी आपल्याला एक घर आहे. The second result of knowing God the Father is we know that we have a home in heaven where the Father is. आपला देव पिता ज्या स्वर्गात आहे त्या ठिकाणी आपल्याला एक घर आहे, कारण आपला पिता तिथे राहतो. ही शाश्वती, ही गॅरंटी आपल्याला येते. आणि पवित्र शास्त्रात सांगितलं की देवाचे लोकांना त्या पित्यापर्यंत नेण्यासाठी देव त्याचे दिव्यदूत पाठवतो. लाजर ज्यावेळेस मरण पावला, देवदूतांनी येऊन त्याला स्वर्गात देव पित्याकडे घेऊन गेले अब्रामाच्या उराशी. म्हणजे आपल्याला ही गॅरंटी होते की आपल्याला मरण आल्यानंतर आपण कुठे जाऊ, आपलं काय होईल, ह्याच्याबद्दल आपण संभ्रमात राहत नाही. की देव एक पिता आहे याची खात्री झाल्यानंतर
आपण रिलॅक्स राहतो, निश्चिंत राहतो की आपण देवाच्या घरी एक दिवशी जाऊ. ते देवाचं नाही, ते माझं पण घर आहे, कारण देव माझा पिता झालेला आहे, ही खात्री येते. तिसरी गोष्ट, देव एक पिता आहे हे कळल्यानंतर काय होतं बघा. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय, मत्तई 10 आणि याच्या 29व्या वचनापासून आपण वाचू. या ठिकाणी एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितला. मॅथ्यू 10:29, 2 चिमण्या दमडीला विकतात की नाहीत, तथापि तुमच्या बापाच्या सत्तेशिवाय त्यातून एकही भूमीवर पडत नाही, किंवा तुमच्या पित्याचं लक्ष गेल्याशिवाय एकही भूमीवर पडत नाही. म्हणजे काय? म्हणजे ज्या वेळेस पृथ्वीवर जगामध्ये एखादी चिमणी मरून पडते, तिच्याकडे सुद्धा देवपित्याचं लक्ष असतं. जरा विचार करा. म्हणून त्याने म्हटलं की तुम्ही बहुत चिमण्यांहून मोलवान. जर चिमण्यांकडे देवाचं लक्ष असतं, एक चिमणी जर मरून पडली, तर आपण जर देवाचे पुत्र आणि कन्या, आपल्याकडे लक्ष नसेल, निश्चितच आहे. आणि मग पुढे त्याने काय म्हटलं, तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत, यास्तव भिवू नका, बहुत चिमण्याहून तुमचे मोल अधिक आहे. म्हणून तिसरी गोष्ट, द थर्ड रिझल्ट ऑफ नोईंग गॉड द फादर इज, तिसरा रिझल्ट, तिसरा परिणाम काय, की आपलं मोल, आपण किती मोलवान आहोत, आपण किती महत्वाचे आहोत, हे आपल्याला देव आपला पिता झाल्यानंतर कळते. We know who we are, we know our value, how valuable we are when we know God as our Father. तोपर्यंत आपण आपल्याला स्वतःला, आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वतःकडे एक क्षुल्लक असतो, मानवी दृष्टिकोनातून असतो की मी कोणी नाही. पण ज्यावेळेस आपण देवाचे पुत्र आणि कन्या होतो, ज्यावेळेस देव एक पिता हे प्रगटीकरण मिळतं, त्यावेळेस आपण त्याच्या दृष्टीने किती मोलवान आहोत, की एक चिमणी मरून पडली तरी त्याचं लक्ष जातं, तर मी तर त्याचा पुत्र आहे किंवा कन्या आहे. आपलं मोल, आपली व्हॅल्यू आपल्याला कळते. Praise the Lord. आणि मग तर ही व्हॅल्यू कळल्यानंतर आपल्याला एक प्रकारची शाश्वती किंवा सिक्युरिटी येते, एक सुरक्षिततेचा अनुभव येतो की आपण त्याच्या हातात सुरक्षित आहोत. The revelation of knowing God as the Father and our value before Him gives us total security. की आपण किती सुरक्षित आहोत, आपण किती सेफ आहोत, पित्याच्या हातात आहोत. आणि योहान 10 आणि 29 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं माहिती आहे का? योहान कृत शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 29, ज्याने ती मला दिली तो माझा पिता सर्व मोठा आहे, आणि पित्याच्या हातातून त्यांना कोणाच्याने हिसकून घेवत नाही. की आपण देव पित्याच्या हातात आहोत आणि त्याच्या हातातून आपण पडू शकत नाही, म्हणजे आपला नाश होऊ शकत नाही, आणि आपल्याला देवाच्या हातातून कोणी हिसकून घेऊ शकत नाही. म्हणजे ही सुरक्षितता, ही गॅरंटी, ही सिक्युरिटी आपल्याला मिळते किंवा देव एक पिता हे कळल्यानंतर, आणि तो आपला पिता, आपण त्याचे पुत्र आणि कन्या झाल्यानंतर. इट गिव्स अस सिक्युरिटी की आपण सुरक्षित आहोत, आपण त्याच्या हातातून पडू शकणार. मला आठवतं सोनू आणि केत लहान असताना, त्यांना खांद्यावर घेऊन जात असताना, लहान असताना, तर एक हाताने तो घट्ट असं त्या ठिकाणी मला शर्टला धरत असे किंवा सोनू, आणि झोप लागल्यानंतर हळूहळू हळूहळू तो हात सैल होत होता. म्हणजे त्याला ही भीती होती की हातातून मी खाली पडतो, म्हणून तो घट्ट धरत असतो. परंतु झोप लागल्यावर तो हात सैल झाल्यानंतर देखील तो माझ्या हातात होता. तसं आपण काही वेळेस देव पित्याला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो की आपण पडू नये, पण ती मूठ आपली सैल होत जाते. पण आपण हे विसरतो की आपण त्याच्या हातात आहोत, त्याने आपल्याला उचलून घेतलेलं, त्याच्या हातातून आपण पडू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला हे सत्य कळतं,
त्यावेळेस आपण कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही, कशाची चिंता करत नाही. आपल्याला एक प्रकारची सिक्युरिटी, एक प्रकारची शाश्वती येते की आपण देवाच्या हातात आहोत आणि त्याच्या हातातून आपल्याला कोणी हिसकून घेऊ शकत नाही. त्याच्या हातात आपण सुरक्षित आहोत. म्हणून मी आज तुम्हाला विचारतो की ही शाश्वती, ही गॅरंटी आज तुम्हाला आहे का? की खरंच तुम्ही देवाच्या हातात आहात आणि सुरक्षित आहात? आणि जर असेल तर तुम्ही कशाविषयी चिंता करणार नाही. जसं त्याने म्हटलं की कशाविषयी चिंता करू नका, कारण जे काही तुम्हाला पाहिजे ते तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. आपण चिंता काळजी करत बसणार नाही. त्याला आपल्याला माहित होईल, आपल्याला खात्री होईल की आपण त्याच्या हातात आहोत आणि त्याच्या हातात आपण सुरक्षित आहोत आणि त्याच्या हातातून आपण खाली पडू शकत नाही किंवा कोणी आपल्याला हिसकून घेऊ शकत. म्हणून तिसरी गोष्ट, तिसरा परिणाम देव पिता हे कळल्यानंतर आपल्याला एक संपूर्ण सुरक्षिततेचा अनुभव येतो, टोटल सिक्युरिटी. आणि चौथा परिणाम हा योहान 8 आणि वचन 29, देव एक पिता आहे हे प्रगट झाल्यानंतर, हे समजल्यानंतर काय होतं. योहान 8 आणि याचं 29वे वचन, याने हे प्रभू येशूचे शब्द आहेत. ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही. ती विशेष आहे. कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. प्रभू येशू म्हणतो की ज्याने, मला माहिती आहे मला कोणी पाठवलेलं आहे आणि ज्याने मला पाठवलं तो माझ्या बरोबर आहे हे मला माहिती आहे. आणि म्हणून जे त्याला आवडते, जी त्याची इच्छा आहे तीच मी पूर्ण करतो, तेच मी करतो. म्हणजे चौथा परिणाम, चौथी गोष्ट, देव एक पिता आहे कळल्यानंतर काय होते की आपल्याला देवाची सेवा करायला प्रेरणा मिळते, सेवा करायला उत्तेजन मिळतं की तो आपल्या बरोबर आहे, मी त्याच्या हातात आहे, सुरक्षित आहे, तो माझा स्वर्गीय पिता आहे. आणि हे समजल्यानंतर, हे प्रगट झाल्यानंतर आपण अधिक जोमाने त्याची सेवा करतो. सो द फोर्थ result of knowing the Father is it provides motivation for serving. It provides the motivation for service. Security comes out of your motive. की ज्यावेळेस आपल्याला हे माहित आहे की देव एक पिता आहे, आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, तो आपली काळजी घेणार आहे, तर आपण निर्धास्तपणे, आनंदाने, मन मोकळेपणे त्याची सेवा करतो. तर ह्या 4 गोष्टी मी परत एकदा सांगतो की देव पिता हे कळल्यानंतर कोणते परिणाम होतात. पहिला परिणाम हा 4 रिझल्ट्स ऑफ नोइंग गॉड द फादर. पर्सनल आयडेंटिटी, आपण कोण आहोत ही आपल्याला आपली ओळख होते की आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. आपण जगात कोणीही असलो, इतरांच्या दृष्टीने जरी महत्वाचे नसलो तरी त्याच्या दृष्टीने महत्वाचे आहोत, ही ओळख आपल्याला कळते. दुसरी गोष्ट, आपल्याला स्वर्गात एक घर आहे, जिथे आपला पिता आहे, ते आपलं घर आहे, ही आपल्याला गॅरंटी येते, हा विश्वास उत्पन्न होतो. तिसरी गोष्ट, आपण त्याच्या हातात आहोत म्हणून आपण सुरक्षित आहोत, ही सुरक्षिततेची भावना आपल्याला, टोटल सिक्युरिटी, की आपला कुणी नाश करू शकत नाही, आपण त्याच्या हातात पडू शकत नाही. आणि चौथी गोष्ट ही, या सर्व तिन्ही गोष्टी कळल्यानंतर आपल्याला त्याची सेवा करायला उत्तेजन मिळतं किंवा प्रेरणा मिळते. आणि म्हणून प्रश्न असा आहे की देव एक पिता आहे, पण तो तुमचा पिता झाला आहे का? तुम्ही त्याच्या पुत्राने झाला, कन्या झालेला आहात. नसल तर आजही देव तुमचा पिता होऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देव पित्याकडे नेण्यासाठी आला. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग आहे, पण पोहोचण्याचं ठिकाण देव पिता आहे. म्हणून त्याने म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे कोणाला जाता येत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जगात येण्याचा एक
आणखी एक उद्देश महत्वाचा हा होता की आपल्याला देव पित्याकडे नेणे, त्या पित्याची ओळख करून देणे, त्या पित्याशी आपलं नातं जोडणे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. येस ब्रदर. थैंक यू पास्टर, सुंदर वचन के लिए। उम्मीद करता हूँ इस वचन के बाद बहुत लोगों को कुछ समझ में आया होगा कि हमारा कितना बड़ा भूमिका है एक पिता होने के नाते, और बाइबल के अनुसार चलना कितना इम्पोर्टेंट है। अगर आप में से किसी को कोई सवाल है, कुछ पूछना है इसी विषय में, तो आप लोग पूछ सकते हैं। किसी को भी कुछ भी पूछना है तो आप पूछ सकते हैं। I think we should go ahead. अगर कदर तुम्हें नहीं तो फिक्र हम भी नहीं करेंगे, और आज के बाद तुमसे तो क्या तुम्हारी परछाई से भी नफरत करेंगे। अरे लौंडिया तो बहुत है, और मेरी बात भी अलग है मेरी जान। अब Somebody's mic is on. जमाना गया। Brother Abraham, somebody's mic is on. We can go ahead. हम आगे बढ़ सकते हैं। हम आगे बढ़ सकते हैं ब्रदर अब्राहम। अब्राहम ब्रदर आप अनम्यूट हो जाओ, आपका फोन म्यूट है। राइट, थैंक यू। अगर किसी को पूछना है प्लीज पूछते हैं, अगर नहीं है तो फिर हम प्रार्थना में जाएंगे। We can go ahead ब्रदर अब्राहम। ओके, ठीक है। तो सबसे निवेदन है कि आप प्रार्थना कीजिए। हम अगले महीने आखिरी बुधवार में फिर से हम मिलेंगे। ऐसे ही कोई अच्छा ईश्वर विशेष, यही सब्जेक्ट कंटिन्यू करेंगे, फादरहुड एंड फैमिली। यही सब्जेक्ट कंटिन्यू करेंगे, हाँ, फादरहुड एंड ये फैमिली। परिवार के ऊपर ही होगा। आने वाले समय में परिवार के ऊपर ही कुछ ना कुछ संदेश होगा। आप भी जुड़े, आपको अच्छा लगा तो दूसरों को भी बताइए, है ना। आपके परिवार के लोग हो सकते हैं, रिश्तेदार हो सकते हैं, उनको भी बताइए, प्रोत्साहन कीजिए, ताकि हम सही शिक्षा और सही बातों को सीख सके मसीह के वचन के आधार पर, और ताकि हम अपना जीवन उस तरह से जिए जो मसीह को आता है। तो हम प्रार्थना में जाएंगे। मैं निवेदन करता हूँ पास्टर जी से, हम सबके लिए प्रार्थना करें और आशीष का प्रार्थना। आपण प्रार्थना करूया। स्वर्गातील बापा, तुझे आभार मानतो की आणखी एक संधी तू आम्हाला दिलीस, आणखी एक प्रकटीकरण तुझ्या वचनातून दिलंस की तू एक पिता आहेस आणि एक चांगला पिता आहेस। प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला तुझे पुत्र आणि कन्या केलेले आहेस।
ही केवळ तुझी कृपा आहे. ही आमच्यामुळे नव्हे तर तुझ्यामुळे आहे. म्हणून आम्ही तुझा आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. यावेळेस ज्यांनी हे वचन ऐकलं त्यांच्या अंतःकरणात तुझ्या आत्म्याने कार्य कर. तुझ्या ज्ञानात कृपेत तू वाढव. कवी केवळ प्रभूजी प्रभूजी म्हणणारे नसावे, तर तुझी इच्छा पूर्ण करणारे असावे असे तू कर. आणि हे वचन जितक्यांपर्यंत जाईल त्यांनाही तुझ्या कारणाचा अनुभव तू दे. तुझ्या वचनाची गोडी लागू दे. तुझ्या ज्ञानात कृपेत तू वाढव. तू एक चांगला पिता आहेस, काळजी घेणारा, आमचं पालन पोषण करणारा, गरजा पुरवला याचा अनुभव तू दे. प्रत्येक गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर. आणि आम्हा प्रत्येकाला तुझ्या साक्षीसाठी ठेव आणि होऊ दे तुझा ख्रिस्त प्रभू तारणार याच्या अर्थाने आमेन. आणि आता देवबाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सदा सर्व काळ आपला प्रत्येकाबरोबर राहो. आमेन. आमेन. Praise the Lord. आमेन. You can announce about the YouTube channel of पुनर्रचना. सबको जय मसीह के लिए जय मसीह की. प्रभु ने चाह अगले महीने आखिरी हफ्ता आखिरी बार हम फिर से तब तक के लिए एक दूसरे के लिए प्रार्थना कीजिए. YouTube चैनल का भी अनाउंस करो. YouTube चैनल पुनर्रचना YouTube चैनल है. आप पुनर्रचना YouTube चैनल में आएंगे तो आप ये वाला भी में संदेश मिलेगा और पास्टर जी बहुत सारे संदेश अलग अलग विषयों में उन्होंने दिया है वचन. आप उसको भी सुन सकते हैं Yes. और आशीष पा सकते हैं. Yes. Praise the Lord. Thank you. सिस्टर माया सालवी कुछ कहना चाहती है. आप अनम्यूट कीजिए सिस्टर. कोणाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. हाँ, आपको अनम्यूट करना होगा. हाँ अनम्यूट. हाँ, बोलिए सिस्टर. थैंक यू सर. बट परंतु यह मैसेज मैंने सुना नहीं. आखिरी प्रार्थना में मैं शामिल हुई कुछ टेक्निकल कारण की वजह से. तो आपने जो अभी ये- अभी बताया कि यूट्यूब पर भी आप उपलब्ध है, तो ये मेरे हाँ। लिए बहुत ही गर्व की बात है. Yes. और इसके लिए मैं आपकी बहुत आभारी हूँ कि मैं ये सुन सकती हूँ. Yes. पुनर्रचना YouTube चैनल पे आप God bless. जी सुन थैंक यू सकते हैं. सर. God जी. bless you. थैंक यू सर. थैंक यू सर. जय मसीह की. जय God मसीह. bless. Yes, थँक यू. खूप चांगला विषय होता शीतल आज.